आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बापरे, हे खूप शॉकिंग आहे सुंदरी. म्हणजे ज्या बाईला आपण ममतेची आणि कर्तबगारीची देवी समजत होतो ती एक ड्रग माफिया निघावी, धनंजयला किडनॅप करणारी बाई निघावी. म्हणजे लास्ट टाइम तुला जो संशय आला होता तो खरा ठरला म्हणायचा. आणि याच्या आधी आपल्याला काही सापडलं नव्हतं आणि आताही काही सापडले नाही. हाताला काहीतरी लागावं म्हणून मी संपूर्ण फॅमिलीला घेऊन इथे राहायला आलो. माहिती मला हे ऑड आहे, पण कोणाला संशय येऊ नयेत म्हणून मला हे करावं लागलं. पण सुंदरी जरा जपू ना. आणि आता तुम्हीही जपून, कारण रॉ ऑफिसर आणि माझ्या व्यतिरिक्त ही गोष्ट तुम्हालाही कळालेली. हे सगळं आपल्याला खूप सिक्रेटली हँडल करावं लागणार. साहेब प्रमाणे हिने सुद्धा बरीच माणसं पेरलेली आहेत, तेही जागोजाग. आणि धनंजय, त्यांना विचारलं होतं पण त्यांचा काही होकार आला नाही आणि त्याशिवाय त्यांना काही सांगता येणार. पण तुम्हाला जे काम सांगितलंय ते तुम्हाला नीट कळलंय ना? हो, मला सगळं नीट कळालंय आणि मी ड्रग्ज बद्दल सगळी माहिती काढेन, सगळं शोधेन. डोंट वरी. हे सगळं करताना तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपण सर्वोच्च गुप्तचर यंत्रणेसाठी काम करतो. योग्य वेळी तुम्हाला कोड दिला जाईल. सुंदरी, मला खरंच खूप आनंद झाला ग. तू या कामासाठी माझी निवड केलीस आणि मला उलट या गोष्टीचा जास्त आनंद झाला की तुझं राजीनामाचं हे नाटक होतं ना, ते कव्हर होतं. आय एम रिअली हॅपी फॉर यू. जैन सर. हा सुंदरी, एक मोठा प्रॉब्लेम झालाय. माई आणि साहेब यांच्या संबंधाबद्दल आपल्याकडे कुठलाही पुरावा नाहीये. खूप बारकाईने सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली पण आपल्या हाती काहीच आलेलं नाही. मला याची कल्पना होतीच सर. इथून पुढे आपल्याला तिच्यावर बाहेरून लक्ष ठेवावं लागणार आहे. तू तुझ्या भावाबद्दल बोलली होती, कृष्णाबद्दल. त्याचं बॅकग्राऊंड ओके आहे? तू बोलली त्याच्याशी? येस सर, तो सध्या माझ्या समोरच उभा आहे. ओके, त्याला ब्रीफ कर, काम सुरू करायला त्याला सांग. येस सर. अशी बातमी आली की ड्रग्सची डील होणार आहे. बी अलर्ट. काही माहिती मिळाली तर मला लवकर पाठवा. ओके सर. येस. जैन सर. मग सुंदरी, कामाला कधीपासून सुरुवात करायची आपण? कसलं काम? कुठल्या कामाची गोष्ट चालली इथे? अरे अरे, ते सुंदरी माईन सोबत काम करणार ना आता मसाल्यांचं, तेच कधीपासून सुरुवात करणार आहे त्या कामाला हे विचारत होतो. ओके नाही? तुम्ही बोला, मी आहे. मग आधी कसं आहेस? हा, बरं आहे मी. अच्छा, आणि सावी कशी आहे? ती सेटल झाली का व्यवस्थित? हा, सेटल झाली व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. पण चाललंय, बघू आता, हळूहळू वेळ लागतो. थिंक ऑफ द डेव्हिल अँड डेव्हिल इज हिअर. बोला, काय म्हणते सिया? कशी आहेस? माझी सायली काय म्हणते? माई, मी खुश पण आहे आणि वैतागलीये पण. का म्हणजे? माई, सिया आणि सायली आर टू अपोजिट कॅरेक्टर्स. माई, मी आयुष्यभरात जेवढी रडले नसेल ना तेवढी 2 दिवसात रडलीये माई, तेही खोटं खोटं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे या साधना पुढे ना लिटरली सुनेसारखं वाकून राहावं लागतंय माई. आणि त्या आरोहची तर मी लिटरली आया झालीये, आया.
तेही ठीक आहे, पण माई सतत गोड गोड बोलून ना माझं तोंड असं चिकट झालंय. आणि वर मी हे बँडेड हाताला बांधून घरभर फिरते. म्हणजे काय हे, ती बोरिंग आहे हा मुखवटा माई. असं म्हणून नाही चालणार ना सिया. बरं मला सांगता, धनंजयला तुझ्या मुठीत घेतलंस की नाही? धनंजय अजून तरी मुठीत नाही आलाय. का? आणि आज तर त्याने मला घराच्या बाहेर जायला सांगितलं. ओ माय गॉड, असं होता कामा नये सिया. त्याला तुझ्या जाळ्यात अडकवायचंय, लक्षात आहे ना? माई चिल. सिया आपलं काम कधीच अर्धवट सोडत नाही. नवीन सापळा रचलाय आणि त्याचा काउंटडाऊन सुरू होतोय आता. 3, 2, 1. काय झालं काकू? अगं आरोला खूप ताप आलाय. ए तू बी फार्म केलंस ना, प्लीज येऊन बघशील जरा. हो बघते ना, तुम्ही वा पुढे, मी आले. हा पण लगेच या. हो हो. हॅलो. मग आता काय केलं? तापाची जादू. माई, हा, माझ्या होणाऱ्या मुलाला फार ताप आलाय, कळतंय का तुम्हाला? जगन्माता. ओके बाय. हो हो. अरे डॉक्टर फोन पण उचलत नाहीये. हे अरू, सिया आई अहो डॉक्टर. आई ऍक्च्युली मी बी फार्मा केलाय, त्यामुळे कॉमनली लागणाऱ्या मेडिसिन्स माझ्या जवळच असतात. काय मी बघते. काकू 101 डिग्री ताप सांगताय. अरे तेव्हा मग आता तुम्ही काही काळजी करू नका, मी त्याला व्यवस्थित मेडिसिन्स देते. फक्त आपल्याला ना मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्या लागतील. मी आणते. हा आलेच. कमी होत नाहीये. काकू मला ना स्पंजिंग करावं लागेल, मगच त्याला व्यवस्थित झोप लागेल. अगं मग मी करते. नाही नाही, तुम्ही कशाला दगदग करताय, मी आहे ना, मी करते. बरं मी टॉवेल आणि पाणी घेऊन आले. हा हो.
आई मी आलेच. हो जावा तुम्ही आणि काळजी करू नका, मी आहे आरो सोबत. आरोह गोळा खाणार ना? चल. नाही नको. पण का? मला ताप येईल आणि आत्ताच आपण पाण्यात खेळून आलोय, त्याच्यावर परत थंड खाल्लं की मला ताप येईल. ताप येईल? अरे पण तुला गोळा आवडतो ना? हो आवडतो खूप. तू बिलकुल काळजी करू नकोस, मी आहे ना. बिनधास्त गोळा खा. पण का? तुला माहितीये ना मला काय येतं? जादू. जादू येते मला, त्यामुळे तू बिनधास्त गोळा खा. काय? चल काका 2 गोळे द्या. काला खट्टा. बोलणं किती अवघड असतं, पण त्यासाठी पूर्वतयारीही करावी लागते. याचा तर काही उपयोग झाला नाही तुला आणि तुला त्रासही होणार नाही. पण आरोह माहोल तर क्रिएट करावा लागतोच ना. पाण्यात खेळायचं, त्यानंतर थंड थंड गोळा पण खायचा आणि हा कांदा. मग ताप कसा उतरणार आरोह? ताप तर येणारच ना आरोह. बिचारा आरोह. कांद्याने डोळ्यात अश्रूही येतात, पण कधी कधी ते अश्रू आनंदाचे पण असतात. मला घरातून बाहेर काढत होतास ना धनंजय? मला आता बघ कसा विरघळतोयस बर्फाच्या गोळ्यासारखा. काय झालं धनंजय? कळलं तुम्हाला मी का भडकतो तिच्यावर? अहो तो भिजून आलाय आणि नक्कीच त्याला काहीतरी थंड खायला दिलं असणार. अजिबात नाही धनंजय, प्रत्येक गोष्टीचं खापर सायलीवर फोडायची अजिबात गरज नाहीये. मग कोणामुळे झालं हे सगळं? अहो तिच्यामुळेच झालंय. नाही, हे जे काही झालंय ना ते सगळं तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळे? हो तुमच्यामुळे. तुम्हाला कल्पना आहे धनंजय, आज तुम्ही त्या मुलाला किती बोललायत ते? वर जाऊन ते पोर बिचारा रडत बसलं होतं, म्हणून शेवटी मी त्याला माझ्या खोलीत आणून झोपवलं. जरा विचार करा, आज किती दिवसांनी आरोह घराबाहेर पडला होता. तो मनसोक्त फिरला, खेळला, त्याला काय हवं ते खायला घातलं तिनं. आणि तुम्ही काय केलं? घरी आल्यावर त्याला वाटेल तसं ओरडलात. एवढ्या लहान वयात त्या मुलानं काय काय सहन करायचं? का आणि कुणासाठी याचा कधी विचार केलाय?
जरा त्याच्या दृष्टिकोनातनं विचार करा धनंजय, म्हणजे गोष्टी तुमच्या लक्षात येतील. अरू, कमी आलाय ताप. कमी झाला तसा ताप आता. तुम्ही सगळे जावा, झोपा, मी बसतो त्याजवळ. मी थांबतो, तुम्ही जा. आई नको ना जाऊ. आरो, बाळा मी इथेच आहे, नको काळजी करू. जे हवंय ते हाती लागतच नाहीये. कुठलाच पुरावा मिळत नाहीये. कसं शोधणार? जैन सर. हॅलो सुंदरी, कुठे आहेस सांगू शकशील का? यस सर, बोलू शकते. काम कुठपर्यंत झाले? सापडला का काही पुरावा? सर मी खूप प्रयत्न करते पण काहीच हाताला लागत नाही. पण आपल्याकडे वेळ नाहीये. हो सर, मला मान्य, पण आपण आता काय करू शकतो? तो ड्रगचा ट्रक उद्या येणार होता, तो आज येणार आहे. ट्रक माईकडून येणार आहे ही खबर पक्की आहे. आणि तो ट्रक कुठे जाणार आहे तो शोधून काढ आणि काळजी घे. येस सर. ओके सर. ओके. जैन सर. सुंदरी, काय करतेस तिथे? त्याचं काय झालं माही, मी तुम्हालाच शोधत ऑफिसमध्ये आले आणि इथे आल्यानंतर बघते तर हा सगळा पसारा पडला होता. नंतर माझं खिडकीकडे लक्ष गेलं तेव्हा दिसलं की खिडकी उघडी होती, त्यामुळे सगळं इकडे तिकडे पसरलं. आणि माझे इयरबड्स मला सापडत नाहीयेत. मी तेच शोधत होते, ते पण पडले इथे आल्यानंतर. आणि तेच जरा शोधत होते, बाकी काही नाही. हो, तिचे इयरबड्स हरवलेत, जरा शोधतेस का? हो माई.
थँक्यू सो मच. बरं माई, हा सगळा पसारा आवरला पाहिजे ना? आवरूयात आपण. हा, आहेत माणसं आवरायला, आवरतील. ओके ठीक आहे, मी येते. थँक्यू. येते मी. एक मिनिट. बाय द वे, तू मला भेटायला आली होतीस असं तू सुरुवातीला म्हणालीस. आता मी तुझ्या समोर आहे तर मला न भेटताच निघून चाललीस. ओ हा, हे असं होतंय बघा, जेव्हापासून काम सुटलंय ना, मी काय काम करायचंय काय नाही करायचंय सगळंच विसरते. मला कळतच नाहीये. ऍक्च्युली माझं तुमच्याकडे हे काम होतं की मी तुम्हाला सांगायलाच आले होते, वर्कशॉपमध्ये मला काम करायला आवडेल. आता आपण त्याची सुरुवात करूयात ते सांगायला आले होते.